नमस्कार. गुपटूप चॅनलमध्ये नमस्कार. मी आज फुलवरची भाजी करून दाखवणार आहे. पहिल्यांदा मी फुलवर कापून घेतला आणि सुंदर धुवून घ्यायचा छान. धुतल्यानंतर त्याला लागणारे साहित्य, हे थोडा काळा मसाला घेणार, लाल मिरची, मोहरी आणि हळद, लसूण, कोथिंबीर आणि तेल फोडणीसाठी. तर मी आता गॅस पेटवत आहे. याच्यावर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकते. 2 चमचे तेल टाकलं. तेल गरम झाले की थोडी मोहरी टाकायची आपण. मोहरी तडतडली मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी छानपैकी फुलली की आपण त्याच्यामध्ये लसूण टाकायचा. लसूण हा मी बारीक करून घेतलेला आहे. लसूण चांगला लाल झाला याच्यात बारीक चमचा हळद टाकायची. नंतर एक बारीक चमचा फूल भरून मसाला टाकायचा. लाल मिरची टाकायची. तुमच्या चवीनुसार टाका. तिखट पाहिजे असेल तर जास्त, कमी पण करू शकता, तसं काही नाही. हा धुतलेला फुलवर तेलामध्ये छान करायचा, हलवायचा. मग त्याला गल्लासभर एवढं पाणी टाकायचं, म्हणजे छानपैकी तो शिजेल. छान मऊ शिजल्यानंतर आपण भाजी बरोबर भाजी पोळी खातो तशी भाजी पोळी छान लागते. फुलवरची भाजी छान लागते. नमस्ते. आता भाजी शिजायला टाकली. भाजी शिजली की नंतर आपण जेवणाच्या ताटात घेऊ शकतो. छानपैकी उकळत आलेली, शिजत आलेली, त्याच्यासाठी चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला. आणि नंतर कोथिंबीर वरून. शिजताना कोथिंबीर टाकली की तिचा छान वास येतो. मग अशी छान चटकदार भाजी झालेली आहे. लाईक करा, माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा.